नमस्कार. कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यात आल्यानंतरचा वेगळाच आनंद आहे आणि हे सगळे सांगलीकर आपल्या सोबत आहेत. सांगली जिल्हा जसा शेतीसाठी स्ट्रॉंग आहे तसाच पॉलिटिकली सुद्धा स्ट्रॉंग आहे. सध्या या जिल्ह्यात केवळ लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत अशी स्थिती आहे. पण गेल्या 10 वर्षांमध्ये इथले खासदार संजय काका पाटील यांनी नेमकं काय काम केलेलं आहे, जनतेच्या अपेक्षा काय होत्या, सोबतच विरोधक काय म्हणतायत, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. आणि पुन्हा एकदा हे सगळे सांगलीकर आपल्या सोबत आहेत. त्या सर्वांचं साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये स्वागत आहे. तर सुरू करूयात सांगली लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा. आपल्या सोबत सुरुवातीला सांगलीकर असतील, त्यानंतर खासदारांचे प्रतिनिधी असतील, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सांगलीकर, काय चाललंय? गेल्या 10 वर्षापूर्वी ज्याला मोदी लाटेत मोदींची सभा झाली, सांगली करू चांगली म्हणून मोदींनी तर घोषणा केली, मात्र ती घोषणा हवेत विरलेली आहे. जुन्या लोकांनी काम केलं नाही म्हणून भाजपच्या लाटेत संजय काकांना निवडून दिलं. मात्र ह्या सांगली लोकसभा मतदारसंघातलं 45% मतदान हे सांगली महापालिका क्षेत्रात आहे. त्या महापालिका क्षेत्रासाठी कुठलंही असं भरघोस काम केलं नाही. त्याच पद्धतीनं आमचं जे विमानतळ आहे ते उडानच्या यादीत आहे. ती जागा विकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मिळून ती जागा विकली होती. समस्त सांगलीकरांनी लढा दिला आणि ती जागा वाचवली. आता गेले 2 दिवस झालं खासदारांचं आम्ही स्टेटमेंट बघतोय. विमानतळाचा मुद्दा सेंट्रल आल्यामुळे ते काका सांगतात की 160 एकर जागा आहे, तिथं आम्हाला जागा उपलब्ध नाही आहे. जो आमच्या शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनीवर मीठ चोळून, जखमीवर मीठ चोळून शक्तीपीठ, जो गरज नसताना रस्ता 12,000 एकर तुम्ही जमीन ॲक्विजिशन करता, मात्र आमच्या विमानतळाला तुम्हाला 200 एकर जागा मिळत नाही, हे कारण धंद्यात खोटं आहे. त्याच पद्धतीनं कुठलाही मोठा उद्योग आलेला नाही. ड्रायपोर्टचं गाजर दाखवलं. देवेंद्र फडणवीस 2019ला मुख्यमंत्री होते. JNPT बरोबर MOU झाला, तो खोटा MOU होता. 2019 ड्रायपोर्टच्या स्वप्नावर भुलून आम्हाला भुलवलं. मात्र त्या ड्रायपोर्टचं काय झालं, त्याचा पोपट मिळालाय, काही झालेलं नाही. त्याच पद्धतीने लॉजिस्टिक पार्कची घोषणा झाली. आदरणीय नितीन गडकरी साहेब कोल्हापुरात सांगलीत आल्यावर त्याची घोषणा करतात, मात्र आम्ही माहिती आहे त्याच्यात माहिती घेतली असता हे कुठलाही प्रोजेक्ट ह्याच्यात सक्सेस होत नाही, कुठल्याही यादीत नाव नाही. त्याच पद्धतीनं आमच्या सांगली शहरातील जे एसटी स्टँड असेल ते हा असे कित्येक वर्षापासून तसंच पडलेला आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात रेल्वेचा बाबतीत विषय असून दे, उद्योगाच्या बाबतीत विषय असून दे, आता उन्हाच्या झाडा एवढ्या सांगलीकरांना प्यायच्या पाण्याची टंचाई आहे. आळ्या मिश्रित पाणी येत असताना कुठले सुद्धा लोकप्रतिनिधी फिरले नाहीत. माझं ओपन चॅलेंज आहे की खासदारने एक लँडमार्क काम सांगावं. ते सांगतील रत्नागिरी नागपूर हायवे सांगतील, मात्र तो गेल्या 40 वर्षापासून प्रस्तावित होता. त्याचं क्रेडिट आम्ही गडकरीने देऊ, कारण ह्याच्या स्पेशल काकांनी काहीतरी मंजूर करून आणलंय असं काही नाही. सांगली पेठ रस्त्याचं सांगतील. समस्या सांगलीकर जिल्ह्याला माहिती आहे. सांगली पेठ रस्त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने लढा दिला. नदीत पाणी कमी पडलं तर आम्ही दंगा केला. मग हे लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात हा आम्हालाच खायला सवाल आहे. बरोबर. विमानापासून ते जमिनीपर्यंत मुद्दे सांगलीकरांनी मांडलेले आहेत. सुरुवातीलाच मी कृष्णाकाठचा उल्लेख केला, असं वाटलं होतं कृष्णाकाठच्या या शहरामध्ये पाणी मिळेल, पण विमानाच्या मुद्द्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंतचा प्रश्न गंभीर दिसतो आहे असं एक इथल्या सांगलीकरांना वाटतंय. याचं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून घेऊयात. काय आता तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, कारण 2014, 2019 या निवडणुकीमध्ये तुम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि आत्ता जे नागरिक सांगतायत, तुमचं उत्तर काय? 2014ला जी आश्वासनं दिली ते आता 2024ला जवळजवळ 85% आश्वासनं पूर्ण केलेला भारतीय जनता पक्ष, खासदार संजय काका आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेले आहेत. आता जे आमच्या मित्र सतीश साखळकरांनी जो मुद्दा मांडला, गंमत एक अशी आहे बघा, एका बाजूला म्हणायचं विमानतळ संजय काका करत नाहीत, एका बाजूला म्हणायचं लॉजिस्टिक पार्कची अडचण आहे, आणि दुसऱ्या बाजूला जो विकासाचा मुद्दा आहे, जो आता शक्तीपीठ हायवे त्याला ह्यांनी मोर्चे काढायचे. ह्यांनी विकास करत असताना फक्त कोलदांडा घालायचं काम करायचं. एका बाजूला सांगायचं शेतकऱ्यांना त्यांच्या मनासारख्या किमती दिल्या जात नाहीत, शेतकऱ्यांची समजूत काढून शेतकऱ्यांना चांगले हमीभाव कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या जमिनीला पैसे कसे जास्तीचे मिळतील हे न बघता फक्त स्वतःची दुकानदारी चालवायचा उद्योग काय या सांगलीमध्ये लोक करतायत. यांना माझी विनंती आहे की आपण आळे मिश्रित पाण्याचं सांगता, आपण कृष्णेत पाणी नाही म्हणून सांगता, पण या जिल्ह्याचा एकमेव खासदार संजय काका असा आहे की स्वतःच्या सहकारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटून कृष्णा नदीमध्ये 10,000 20,000 लोक घेऊन बसेन म्हणून सांगितलं. जर तुम्ही पाणी जर आमच्या शेतकऱ्यांसाठी, सांगली शहरासाठी आणि सांगली जिल्ह्यातल्या इतर शहरांसाठी जर सोडलं नाही तर हे यांना बाकीचं काही नाही. यांना निवडणूक आली की उगवतात. आपण
जुनं म्हणतो ना पावसाळ्यात भुईछत्र्या उगवतात, असंच यांचं काम आहे. हे आता फक्त तुमच्या डिबेटला दिसणार. यानंतर येत्या 8-10 दिवसामध्ये निवडणुकीचं वातावरण तयार होऊ द्या. हे संजय काका की जय म्हणणार, दुसरं काही नाही. दुष्काळी स्थितीचा मुद्दा त्यांनी जवळ मांडला. 2014 साली संजय काका पहिल्यांदा लोकसभेत गेले. पाण्याचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा घन विषय होता. त्या पाणी योजनांना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं 2100 कोटी खासदार संजय काकांनी म्हैसाळसाठी आणली आणि 1205 कोटी निधी हा टेंबूसाठी आणला. या योजना पूर्णत्वास नेऊन याचं विस्तारित टेंडर त्या ठिकाणी काढून 2000 कोटी परत म्हैसाळला आणि 2000 कोटी परत टेंबूसाठी मंजूर करून आणण्याचं काम या ठिकाणी संजय काकांनी केलं. परत या योजनांना वीज बिल हो सगळ्या बातम्या आणल्यात. मी हवेत बोलत नाही साहेब, एक सगळ्या प्रूफसाठी सहज बोलतोय. या ठिकाणी या योजनांचा भुर्दंड, ह्या योजनांचा सगळा वीज बिल शेतकऱ्यांना भरावं लागू नये म्हणून त्यासाठी खासदार संजय काकांनी 81-19 फॉर्म्युला आणला. त्यामध्ये 81% वीज बिल हे महामंडळ भरेल आणि 19% वीज बिल हे शेतकरी भरतील, असा फॉर्म्युला आणून ह्या सांगली जिल्ह्यात नंदनवन फुलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर खासदार संजय काकांच्या माध्यमातून झाले. आणि तुम्ही जर बघायला गेला जत पासून आटपाडी भागात जावा, जर या बुंडामाळावरती शेती, बुंडामाळावरती द्राक्षाच्या आणि डाळिंबाच्या बागा फुलवण्याचं काम त्या ठिकाणी संजय काका पाटलांनी केले. या विरोधकांना अधिकार नाही त्या गोष्टीवर. खासदाराची जबाबदारी असते की काही स्थानिक प्रश्न सुद्धा सोडवण्याची, त्याला गती देण्यासाठी सगळ्यांना सूचना करण्याची. कारण ते अध्यक्ष असतात, ते सगळ्यांच्या बैठका घेऊन सगळी गती देतात. त्या अनुषंगानं काय वसंतदादांच्या नंतर या सांगली जिल्ह्याचा विकास केला असेल तो फक्त संजय काकांनी केलाय. मूलभूत सुविधापासून, लाईट पासून, रेल्वे पासून, रस्ते, हे सगळ्या गोष्टी संजय काका एकमेव देशातला संसदेतला पुरस्कार संजय काकांना मिळालेला आहे. हे लोक फक्त राजकारणासाठी संजय काकांचा विरोध करतात. गाडी राजकारणावर आली तर बघा, सर्वसामान्य सांगलीकर झाले. भाजप जे संजय काकांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं चला आता काँग्रेसच्या नेत्याकडे जाऊयात. या तुम्ही या पुढे थांबा. हा बोला. म्हैसाळ योजनेचं काम आम्ही आता गेले 6 महिने पाठपुरावा करतोय. माझ्याकडे पुरावे आहेत. काही सुद्धा का संजय काकांनी पाणी केलेलं नाही. म्हैसाळ योजनेला 250 रुपये प्रमाणे, 2500 रुपये प्रमाणे बिल घेतात सरकार शेतकऱ्यांचं. आज त्यांना पाणी नाही आहे. आज महिन्याचं बिल काढलं तर 50,000 बिल आहे. आज वर्षाचं काढलं तर किती बिल येत आहे. आणि आज महिला किती लोक तरसायला पाण्यासाठी, त्यांचे जनावर हे वाढलेत. आज तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? आमच्याकडे आज पुरावा आहे सगळ्या गोष्टीचे. आणि आम्ही आज त्यांचे हे आलं तर त्यांना भेटायला सुद्धा आम्ही गेलतो. म्हैसाळ टप्पा क्रमांक 1 ते 5 आणि गव्हाण विस्तारित गव्हाण, नागेवाडी, वंजारी, चौडी, डोंगरवाडी या टप्प्यावर पंप आवर्तन चालवणाऱ्या कामगारांचे पगार थकलेले आहेत. हे जे सांगतात ना सगळ्या योजना वगैरे, रेटून बोला आणि हे खोटं बोला, खोटं बोलून रेटून बोला, ही भाजपची राजनीती आहे. आमचा वैयक्तिक संजय काका पाटलांशी कोणताही वाद नाही आहे. परंतु सांगलीच्या विकासासाठी एकही काम संजय काका पाटील निधीतून झालेलं नाही आहे किंवा त्यांनी अशी कोणतीही पॉलिसी आणलेली नाही आहे. कोणतीही पॉलिसी आणलेली नाही आहे. सतीश साखळकरांनी आता जे मुद्दे मांडले त्यांच्याकडे उत्तर द्यायला ह्यांच्याकडे एकही हे उत्तर नाही आहे. आणि आम्हाला या देशातून मोदीला आणि भाजपला हटवायचं आहे म्हणून आमचा संजय काका यांच्या खासदारकीला विरोध आहे. तो पण संसद रत्न पुरस्कार कधी दिला आणि कुणी दिला? अहो अटेंडन्सच्या बाबतीमध्ये तिथं बघा, प्रश्नाच्या बाबतीत बघा, खोटं बोला, रेटून बोला, मगाशी बोलले ना मॅडम, त्या पद्धतीने चाललंय. कुठं कधी संसद रत्न पुरस्कार दिला ते एकदा जाहीर करू द्या आमच्या समोर. हे बघा, 2-3 गोष्टी आहेत. पाणी योजनांच्या बद्दल प्रतीक पाटील साहेब मंत्री होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर निधी आला होता. जयंतराव पाटील साहेब ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला सुद्धा जवळपास 2,500 कोटीची निधी निघाली होती. हे जे राष्ट्रीय महामार्गांचं उदाहरण सांगतायत, या महाराष्ट्रातले भाजपचे नेते विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वारंवार टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा करत होते. बेंबीच्या देठापासून केकाटत होते टोलमुक्त महाराष्ट्र करतो. पण सांगली जिल्ह्यामधनं सांगली पेठ रस्ता झाला, जवळपास 800 कोटीचा दंड, 600 कोटीचा दंड आमच्या सांगलीकर जनतेच्या बोकांडी भारतीय जनता पार्टीने घातलेला आहे. हे सगळीकडे टोलमुक्त महाराष्ट्र सांगत होते. त्या घोषणांचं काय झालं? त्याचबरोबर काकांची जी संसदेमधला अटेंडन्स आहे ह्याच्यावरती जाहीर परिसंवाद ह्या लोकांनी ठेवावा असं माझं आव्हान आहे. काकांचा अटेंडन्स, त्यांनी मांडलेले मुद्दे, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी जाहीर परिसंवाद ठेवावा. त्यांच्यावर हिंमत असेल तर. सांगलीमध्ये महापूर आला होता त्यावेळेला सांगलीचे खासदार साहेब कुठं होते? सांगलीमध्ये कोरोना आला होता त्यावेळेला सांगलीचे खासदार साहेब कुठं
होते हे समस्त सांगलीकर जनतेला माहित आहे. साहेब, महानगरपालिका क्षेत्रामध्ये 40-45% मतदान आहे एकूण लोकसभा मतदारसंघाचं, पण महानगरपालिका क्षेत्रामध्ये काकांच्या विषयी तीव्र अशी नाराजी आहे. म्हणून आता 1-2 महिने झालं निवडणूक लागली म्हणून महानगरपालिका क्षेत्रात कुठेतरी छोट्या मोठ्या बैठका घेत खासदार साहेब फिरतायत. हे खासदार साहेब संपूर्णतः एक निष्क्रिय खासदार आहेत आणि माझा स्पष्टपणे आरोप आहे हे केवळ केंद्राच्या काय झालं त्याच्यावर आधारे मतं मागत असतात. हे मोदीजी बी इसम आहेत असं आमचं मत आहे. तर भाजपने दावा केलेला आहे, पण भाजपला नेहमीच सवय आहे की रिटून खोटं बोल पण रिटून बोल. काल पण 1 एप्रिल होता. ह्या एप्रिल महिन्यामध्ये संजय काकांनी काय कामं केली ते त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. साधं संजय काकांना सांगलीकरांनी बघून सुद्धा म्हणजे बघून त्यांना कित्येक वर्ष झाले असतील. सांगली शहर नाही आम्ही बोलतो 2 मिनिटं आता बोलतो ना. तर राहिली गोष्ट संजय काकांची. ह्या सांगली शहरामध्ये संजय काका निष्क्रिय आहेत. भाजप टोटल निष्क्रिय आहे. ह्या सांगली शहराला क्रीडा पंढरी म्हणलं जाते. क्रीडा पंढरी, नाट्य पंढरी, क्रीडा पंढरी म्हणलं जातंय. तर या गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये कुठलाही मुलगा ना नॅशनल झाला ना काय केलं क्रीडा क्षेत्रासाठी संजय काकांनी ना. शहरातलं पाणी, आज ड्रेनेजचं पाणी सांगलीकरांना प्यायला लागतंय. ड्रेनेजचं पाणी लाजिरवाणी गोष्ट आहे. हे रस्ते बिस्ते होत राहते, पण पाण्यासारखा मुद्दा आज एसटी स्टँडवरनं कधी एसटी त्या पत्र्याच्या बाहेर येईल सांगता येत नाही साहेब. आज बारामतीसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी आज चांगले एसटी स्टँड झालेले आहेत, पण आमच्या सांगलीचं एसटी स्टँड तुम्ही जाताना पाणी करा, कधी एसटी बाहेर येऊन त्या फळवाल्याला मारून टाकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सांगलीमध्ये टोटली भाजप निष्क्रिय आहे आणि या वेळेला आमच्या महाविकास आघाडीला यावेळेला इथं संधी मिळेल. मशाल आता पेटणार का इथे? मशालमध्ये जाळ पक्का आहे आणि विरोधकांच्या बुडाखाली आगी 100% लागणार आहे. एक लक्षात ठेवा, आता ज्या पद्धतीनं आमचे मित्र साखळकर साहेबांनी मुद्दा मांडला, काय आमच्या मनात त्यांच्याबद्दल शंका होत्या, पण खरा सच्चा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता कसा असावा तर तो साखळकर सारखा असावा की या ठिकाणी कुठल्या पक्षाची बाजू न घेता खासदार. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, सगळ्या जिल्ह्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावात जावा आणि खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा पाट्या लागलेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी खासदारांनी काय काम केलं मला सांगा. सगळ्या चॅनलवाल्यांनी ज्या वेळेला देशातल्या निष्क्रिय खासदारांची यादी दाखवली त्या यादीमध्ये आमच्या खासदाराचं नाव आहे. हे सांगलीचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या, निधी खर्च करणाऱ्या खासदारामध्ये फक्त 13% निधी खर्च करणारा खासदार म्हणून आमचं नाव आहे. मला वाटतंय रस्ते, एक लक्षात घ्या, रस्ते, पाणी हा विकास नाही. पाणी तर दिलंच नाही. या ठिकाणी 81-19चा फॉर्म्युला त्यावेळेचे तत्कालीन शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबरांचा आहे. तो उद्धवजींच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण करून घेतला. कसं आहे, दुसऱ्याचं पोरगं ती माझं पोरगं म्हणायची असली सवय आहे आणि पेढं वाटायची सवय आहे. ही सवय बंद केली पाहिजे. जिल्ह्यामध्ये एकच सवय आहे, दुसऱ्याचं काम म्हणायचं, स्वतःचं म्हणायचं, नारळ फोडायचा. ही भूमिका यांची आहे. तुम्ही काँग्रेस, शरद पवार गट, एनसीपी, तुम्ही काहीच काम केलं नाही काकाने असं सांगताय, मग केलं काय? एक लक्षात घ्या, फक्त मोदी लाटेमध्ये निवडून याचं काम केलं, बाकी काही काम केलं नाही. आमचं सोडा, यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यांना विरोध करू लागलेत, यांचे माजी आमदार विलासराव जगताप म्हणतायत निष्क्रिय आणि कुचकामी खासदार संजय काका आहेत. आम्ही म्हणत नाही, तेच म्हणतायत. काय केलं? काहीतरी काही केलं असेल 10 वर्ष. जिल्ह्यामध्ये त्यांनी काहीही केलं नाही. फक्त हायवेच्या नावाखाली देशाला आणि जिल्ह्याला गंडवायचं काम केलंय. त्या ठिकाणी कुठलीही विकास योजना राबवली नाही. अहो, सांगलीवाली शेरी नाल्याच्या खाली घाण पाणी पित आहेत. 2014 नंतर जी केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली कामं आहेत, रस्त्याची असेल, रेल्वेचं दुहेरीकरण असेल, विद्युतीकरण असेल, मॉडेल रेल्वे स्टेशन असेल, अमृत 2 योजना असेल, कुपवाड ड्रेनेज योजना असेल, कवटेमंकासाठी पिण्याच्या पाणी 60 कोटीची योजना असेल, जलसंचलनाच्या योजना असतील, अशी भरपूर कामं, प्रधानमंत्री आवास असेल, भरपूर घरांना पीएम किसानची योजना असेल, मातृत्व वंदन योजना असतील, अशा माध्यमातून नरेंद्र मोदी आणि संजय काका यांनी प्रचंड अशी कामं केलेली आहेत. ही 2014 पूर्वी ह्याच्यातलं रेल्वेचं एकही काम झालेलं नव्हतं. पूर्वी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती होती. आणि हे जे सांगतात रेल्वे करता की हे केलेलं आहे. बघा, हा जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे, म्हणजे कृषीवर आधारित आहे. बरं, मग आता शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? बघा, आता तरी शक्तीपीठ राज्यामध्ये प्रचंड महामार्ग झालेले आहेत. आता परत नागपूर ऐका झालं, सांग, देशभर, राज्यभर आणि देशभर महामार्ग झालेले आहेत. आता परत
शक्तीपीठ महामार्ग नागपूर टू गोवा यासाठी 30,000 एकर जमीन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून बागायत शेती त्यामध्ये घेणार आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष डाळिंब बागा उद्ध्वस्त होणार आहेत. 30,000 एकर जमीन पर्यायी ज्या ज्या देवांना तुम्हाला जायचं आहे त्यासाठी आता सध्या उपलब्ध असणारे महामार्ग आहेत. त्या महामार्गावरनं कनेक्टिव्हिटी दिली तर राज्यामधले तिन्ही शक्तीपीठांना जाता येतं. नवीन महामार्ग करायची गरज नाही. पण त्या मात्र आणि कवडे मोलदारानं समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीनं नुकसान भरपाई मिळाली त्याच्यात 25% सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. रेडी रकनरच्या केवळ 4 पट आज आमच्या ग्रामीण भागामध्ये एकरला 1.5 लाख ते 2.25 लाख रेडी रेकनरचा दर आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला एकरी 7-8 लाखपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. ती समृद्धीला महामार्गाला 2.25 कोटी रुपये मिळाली होती. म्हणजे शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवून आणि या बाबतीत संजय काकांनी एक ब्रशब्द काढलेला नाही. म्हणजे सांगली जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त होत असताना त्याच्या घरादारावरती नांगर फिरवला जात असताना जर जिल्ह्याचे खासदार त्याविरोधात बोलत नसतील तर हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. या संजय काकांना विकास पुरुष आता मी ऐकलंय तुमचं आप्पा तुमचं ऐकलंय त्यावेळी आम्ही आवाज केला नाही. आम्ही तुमचं बोलताना आवाज केला नाही. हा आता संजय काकांना विकास पुरुष म्हणून आमचे शेंडगे आप्पांनी जाहीर केलं. अहो ज्यांनी सांगली जिल्ह्यात काकांनी जे देशभर कामं झालेली आहेत त्याचं श्रेय संजय काकांनी घेऊ नये. संजय काकांनी इंडिव्हिज्युअल विमानतळ आणलं, ड्रायपोर्ट आणला, लॉजिस्टिक पार्क आणलं, एखादा उद्योग आणला, एखादा व्यवसाय आणला. काय आणलं संजय काकांनी? म्हणजे साधी पिठाची चक्की सुद्धा मी मांडलाय. मला सांगा कृष्णाकाठचा हा सगळा परिसर अत्यंत संपन्न आहे. पण दुसरा जत आटपाडी तो भाग अनेक वर्षांपासून दुष्काळी भागामध्ये त्याच्यासाठी काही 10 वर्षात प्रयत्न केले का? आता संजय काका हो का टेंबू योजना 1996ला युती सरकारनं तत्कालीन युती सरकारनं मंजूर केलेली योजना. ती योजना आता मंगळवेढ्यापर्यंत AIBPतनं प्रतीक पाटलांनी त्यासाठी निधी आणला. त्याचं श्रेय संजय काकांनी घेऊ नये. आणि 96 पासून म्हैसाळ 1984ला झालेली योजना ती आता पूर्णत्वात जात्या. 1984ला ताकारी झाली. म्हणजे ज्या योजना वर्षानुवर्ष सुरू आहेत त्या आम्ही मार्गी लावल्या म्हणून त्याचं श्रेय घेऊ नये. तुम्ही नवीन काय निर्माण केलं? नवीन घाणेरडं झालेलं आहे. सामान्य माणसाला आता मतदानाला सुद्धा जायची इच्छा राहिलेली नाही. या साधारणपणे बघितलं आपण तर खोक्याचं आणि वॉशिंग मशीनचं सरकार आता समोर दिसतंय. बाकी या ठिकाणी बघितलं सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? लोकप्रतिनिधींनी तर काही काम करताना दिसत नाहीत. फक्त घोषणा आणि घोषणा ह्याच सगळ्या आम्हाला सामान्य नागरिकाला बघायला मिळतात. शेतकरी टाहो बोडतोय. सामान्य जनतेचे प्रश्न जिथं आहेत तिथं आहेत. सरकारी कार्यालयात गेल्यावर पैशाशिवाय काम होत नाही. मग बदललंय काय? सगळं जिथं आहे तसंच आहे. फक्त टीव्हीवर जाहिराती ह्याच्या पलीकडे काही होताना दिसत नाही. तर सामान्य नागरिकांनी विचार करायला पाहिजे. मला एक गोष्ट आता सांगायची आहे की मगाशी आमचे महेश खराडे यांनी जे मुद्दे मांडले त्यांना मी खऱ्या अर्थानं उत्तर आता देऊ इच्छित नाही. परिस्थिती एक आहे. मला उत्तर द्यायचं आमचे विभूती बापू त्यांनी खासदारांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या. खासदार हे निष्क्रिय आहेत अशा पद्धतीची त्यांनी भाषणं केली. माझं म्हणणं एक आहे की जो त्यांचा सहयोगी पक्ष आहे तो काँग्रेस व्हायला राहिलाय. त्यांना जवळ घ्यायचं सोडलं. संजय काका कसे बाद आहेत हेच सांगायचं चाललंय. अहो तुम्ही तुझं माझा जमाना आणि तुझ्याशिवाय कर्मना अशी अवस्था त्याची अवस्था आहे. काय बघा काय तर बोलणार होते काय बघा विषय एकमेकाचं काही जमाना आहे का? यांनी सांगितलं बघा दिल्लीमध्ये शेतकरी आजही आंदोलन करतायत. मागच्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळी 600 शेतकरी मृत्युमुखी पावले. साहेब मोदी साहेबांनी टीव्हीवर हात जोडून देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही जर का बघितला भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार जगताप साहेब पाणी प्रश्न उपोषणाला बसलेत. दोन्ही हाताने टाहू फोडायला लागलेत पाणी द्या म्हणून आणि खासदार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. ही भाजपची आतली अवस्था आहे. भाजपचा आमदार स्वतः मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि त्यांच्या मुलाकडे करोडो रुपये दिले म्हणून सांगतोय आणि अशा पद्धतीने तणाव होतोय. त्यावेळेला 5 गोळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घालण्याचा प्रकार घडतोय.
आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ते झालेल्या प्रकरणावरती अजिबात चर्चा होत नाही. या राज्यामधला असताना उत्तर घेणार आहोत, त्याचं उत्तर घेणार आहोत. हा ताई, हा. खासदार संजय काका पाटील यांनी 10 वर्ष दिव्यांगांसाठी काय काम केलं हे त्यांनी दाखवून द्यावं. आणि मला असं म्हणायचं आहे की आज ह्याच्यामध्ये केंद्रात बसलेले असतात दिव्यांगांचा विषय घेऊन एक तरी सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी कुठल्या दिव्यांगांचं काय चांगलं केलंय हे त्यांनी छातीवर हात ठोकून मला दाखवून द्यावं की ह्या दिव्यांगांचं मी काम केलेलं आहे म्हणून. गेले 10 वर्ष झालं ह्यानी दिव्यांगांकडे ठुंकून बैठला नाही. मी माझ्यावर त्यांचं एक उदाहरण देतो. ज्या वेळेला मी नेपाळला खेळून आले त्यावेळेला आम्ही सांगली जिल्ह्याचं नाव भारताच्या बाहेर घेऊन गेलं. त्यावेळेला कलेक्टर साहेबांच्या समोर आम्हाला चौघांना घेऊन गेले, फोटोबाजी केली. आणि दिव्यांगांसाठी काय केलं तुम्ही? मला तर असं वाटतंय की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या माणसाला तिकीट दिलं हे मी ठामपणाने सांगू शकतो. कारण त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही दिव्यांगांचं काहीही काम केलेलं नाही. ज्या कामामध्ये पैसे मिळतात तेच काम फक्त केल्याचा आवाहन आणला जातोय. आणि यांचं भांडं आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये फुटलेलं आहे. कारण प्रत्येक कंपन्याकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये कमिशन घेऊन यांनी लोकांना कामं दिलेले आहेत. आणि विकास झाल्याचा आगाऊ आणणे लोकांना फक्त शिक्षण नाही, शाळा किती बंद पडल्या सांगावे, सरकार जागाने ओस पडलाय त्याच्यावर बोलावं, रोजगारावर बोलावं. खासदार संजय काका हे देशातले एकमेव खासदार आहेत ज्यांनी 35,000 दिव्यांगांना त्या ठिकाणी साहित्य मांडण्याची भूमिका घेतली. आणि एआयबीपीचा मुद्दा त्यांनी मांडला. एआयबीपी मॅडमने सुद्धा त्याचा लाभ घेतलेला त्यामध्ये. एआयबीपीचा त्यांनी मुद्दा मांडला. 2014 साली एआयबीपी योजना बंद पडली. त्यानंतर जिल्ह्यात पाणी योजनेची जेवढी कामं झाली ते खासदार संजय काकाच्या माध्यमातून झाली. खासदार संजय काका हे संघर्षातून निर्माण झालेले एक नेतृत्व आहे. त्यांनी या जिल्ह्याला सर्वस्व पाणीदार खासदार म्हणून त्यांनी या जिल्ह्यात एक ओळख निर्माण केलेली आहे. एवढंच मी सांगतो. खासदार संजय काकांच्यावर यांनी टीका करण्याचा या सर्व लोकांना नैतिक अधिकार अजिबात नाही. ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी प्रयत्न केले, शेतकऱ्यांच्यासाठी नंदनवर बोलवण्याचं काम केलं, त्या लोकांना त्यांच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. अटेंडन्सचा मुद्दा आला. एक 2 मिनिटं. मला आज आता या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. काँग्रेस पार्टीचे काही प्रतिनिधी खासदार संजय काकांच्यावर टीका करतायत. मला त्यांना एक गोष्ट सांगायचं, या महाराष्ट्राचं नेतृत्व वसंतराव दादांनी 65 वर्ष केलं. 3 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस, ज्या घरामध्ये 13 वेळा खासदारकी होती, त्यांच्या नातवाला तिकीट मिळेना, त्याच्यावर बोलायला सोडलं. संजय काकांनी काय केलं आणि संजय काकांनी काय नाही केलं. तुम्ही 10 वर्ष संजय काकांनी जी भूमिका लोकसभेमध्ये मांडली त्यातली अर्धा टक्का जर यांनी 65 वर्षामध्ये मांडल्याचं जर आम्ही म्हणाल ते ऐकतो. सोन्यासारखे माणसं इथं आहे. सोन्यासारखे म्हणजे काय? सोन्याचीच माणसं. होय. जसं तुमच्याकडे सोनं आहे, एवढी श्रीमंती आहे, तसं सांगलीकरांच्या नशिबात आहे का ते दिवस येतात? येणार लवकरच ते दिवस येणार. लवकरच ते दिवस येणार. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या हिशोबानं सांगली जिल्हा लवकर सोनेमय होणार. म्हणजे जसं हे तुमच्या गळ्यातलं हातातलं सोनं आहे तसं सोनं सगळ्याच्या गळ्यात राहणार. येणार काय अडचण नाही. विकास कामाचं सोनं लवकरच आम्ही सांगली जिल्ह्याला देऊ. विकास कामाचं सोनं लवकरच आम्ही मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून व आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून लवकरच सांगलीचा जे उरलेला विकास ते पण आम्ही पूर्ण करू. असं सोनं सगळ्यांना मिळेल असं म्हणताय, त्यावेळेस तुम्हाला किती होईल? विकास कामाचं सोनं म्हणतो, सोन्यातच फिराल. भाजप युतीनं पाण्याचं काम केलं. यांनी फक्त पाईप टाकल्या, कुठलीही योजना पूर्ण केलेली नाही. फुकट क्रेडिट घ्यायचं, मोकळा प्लॉट हान कंपाऊंड इतकाच खासदारांचा उद्योग आहे. जिल्ह्यात कुठलाही रोजगार आणला नाही. दिसलं कंपाऊंड हान शिक्का हा एकमेव कार्यक्रम यांचा आहे. यांनी जिल्ह्यात कुठलाही उद्योग आणला नाही. आर ठरला चंद्रहार. दुसरी गोष्ट साहेब, आर पाटलांनी दारूबंदी केली, गुटखा बंदी केली, तंबाखू बंदी केली आणि यांचं सरकार आल्यावर जिल्ह्यात केटामाईंचे साठे सापडा लागलेले आहेत. जिल्हा आज आमचा नशेच्या छायेत आहे. याच तासगाव तालुक्यात मांजरड्यात या शेंडगेच्या गावात केटामाईंचा साठा सापडलाय 15,000 कोटीचा. हे सरकार गांजाड्यांना, नशेबाजांना पाठीशी घालणार आहे. हे सरकार लोकांना व्यसनाधीन करणार आहे. हे सरकार लोकांना बेरोजगार करणार आहे. हे सरकार लोकांच्या प्रश्नावर काम करायऐवजी ह्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करते. नशेली, गांजाडी, सावकार, गुटखेवाले, दारूवाले, मटकेवाले ही म्हणजे भारतीय जनता पार्टी.
की तुम्ही संजय काकांचं नाव काय घेतोय आम्ही म्हणून बोललाय. आज ते 2 टर्म खासदार आहेत म्हणून आम्ही त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या काळात सर्व घोषणा फेल गेलेल्या आहेत. महागाई असेल, बेरोजगार असेल, भ्रष्टाचार असेल, या सर्व गोष्टीवर नरेंद्र मोदींचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे. वर्षाला 2 कोटी रोजगार देतो अशी नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. सांगली महापालिकेतल्या 2 एमआयडीसी, आता कर्नाटक राज्यात सांगली महापालिकेतल्या 2 एमआयडीसी, तिथले उद्योगपती सगळे कर्नाटक राज्यात राज्य सोडून चाललेत. ह्याच्यावरती संजय काकांनी काय केलं ह्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. याचं उत्तर घ्यायचं मला आता सांगा. हा तुम्ही बोला. हा आता मला सांगा. ऐका भूमिका. त्यांनी सांगितलं की दिसला प्लॉट. या जिल्ह्यामध्ये ताकद कुणाची. आता तुम्ही दिसली जागा की घाल कंपाऊंड म्हणताय. मला ठाकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना एक विचारायचं आहे, या जिल्ह्यामध्ये ताकद कुणाची आहे हे माहीत असताना सुद्धा काही खोके मगाशी म्हणत होते ते घेऊन चंद्रहार पाटलाला त्यांनी उमेदवारी दिली आणि ते आता आम्हाला म्हणतात दिसलं कंपाऊंड की घाल खोके, दिसली जागा घाल खोके. ही चांगली गोष्ट नाही. तुमचं घेतलंय. आज भारतीय जनता पार्टीचे खासदार गेले 10 वर्ष आहेत. केंद्रात भाजपची सत्ता आहे. या सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काय केंद्रातून काय आणलं. दुसरं, भाजपनं ज्या वेळेस 14ला म्हणले की खासदार कुठं आहेत, हे कुठं आहेत, 2014 साली आदरणीय प्रतीकदादांनी एबीपी मधून 1100 कोटी आणले असा पुरावा आहे. त्यातून ते गाजर जे जावलं 15 लाख रुपयाचं गाजर, त्यात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. आणि आता 10 वर्ष गाजर आज आमच्या संविधानावर आलेला आहे. आज संविधानामध्ये गाजर तुम्ही जावली, पंतप्रधानांनी जावली. 15 लाख कुठे गेले. जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. मी मार्केट कमिटीचा एक संचालक आहे. जी जत मधून आज सांगली पासून जत पर्यंत जो पाण्याचा प्रश्न आहे, पंतप्रधानातून किती आणले. काँग्रेसने केलं. वहिनी 10 वर्ष काका खासदार आहेत, इथं स्थानिक आमदार आहेत. पुराच्या वेळेस महापुरात सांगली पुण्यात बुडत होती. आम्ही डबऱ्यात गेलो तेव्हा काका कुठे गेले. तुमचं भाजप सरकार कुठे गेलं. गावापुरतं तुम्ही लोक वाचवली. पेड भागातल्या काँग्रेस आम्ही आहे. बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा अहो राम सुद्धा आमचाच आहे, पण गणपती बी आमचा आहे, हनुमान बी आमचा आहे. तुमचं काय आहे. देवाच्या नावानं मत मागताय. कामाधंद्याचं बोला, रोजगाराचं बोला, वस्तुस्थितीला धरून बोला. कामाचं राहिलं बोंबलं, उठायचं सुटायचं जे आहे जे. अरे देव बी आम्ही बी हिंदू आहे, पण लोकांना खुळ्यात काढायचा धंदा हे करू नये. 15 लाखाच्या गाजराचं काय झालं. आज संविधानावर गोष्ट आल्या. आज संविधान आमचं धोक्यात आहे, देश धोक्यात आहे. आता वेगळं दाखवतात. काय तर आपले ह्याचे पैसे आले ते लोकांना वाटतो, त्याचं आलं ह्याला वाटतो. ते सगळं वाटायचं राहू दे. 10 वर्ष काय केलं ते सांगा. पंतप्रधानातनं काय आणलं. 70 वर्ष काय केले तुमच्या समोर आहे सगळं. हे वैभव सगळं. 70 वर्ष रेल्वे होती, आता विमान आहे. लक्षात ठेवा. काँग्रेस जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय काँग्रेस. आता ही जेवढी पळून नाचून यायलेत ना, सर्वसामान्य जनतेबरोबर यांची डिबेट ठेवा. यात कोण कमी कोण जास्त करतंय. यांना आता जे आपल्या पक्षाचा आपल्या नेत्याचं काळजी चाललाय, विचार चालू आहे. सर्वसामान्य जनतेचा कुणाला काळजी नाही. तर त्यांच्यात दम असेल तर सर्वसामान्याची डिबेट तुम्ही घ्या. सत्ताधारी पक्ष आणि सर्वसामान्य जनता एका जागी येऊ दे. तुम्हाला याचं उत्तर मिळेल. कुठल्या खासदारानं काम केलंय, कुठल्या सरकारनं काम केलंय. सर्वसामान्य जनताचा आम्हाला बोलून देत आहे कुठं. आमचं अहो आज ज्यांनी मागायचे म्हटलं 85% सर्व काम केलंय. 15% काळं धन, 15% रोजगार. हे कुठं आहे. 15% आलं काही. आज गोरगरिबाच्या मुलांची लग्न व्हायचं अवघड होऊन बसलंय. गोरगरिबाच्या मुलाचे लग्न 5-50 हजारात होती. आज 5 लाख रुपयाशिवाय लग्न होईनात. मुली घरात तशाच बसल्यात बिना लग्नाच्या. याचं कारण काय. मुलगाची महागाई. धान्यापासून सोन्यापर्यंत कपड्यापर्यंत सर्व महागाई आहे. याची काळजी कुणाला नाही, कुणालाही काळजी नाही. जो आता आपल्या पक्षाचा, माझा पक्षाचा झेंडा मोठा. अरे सर्वसामान्य जनता निवडून दिलाय. सर्वसामान्य जनतेचा विचार करा, सर्व जनतेचं काम करा. आम्ही 100 वेळा सांगतो की जे काम खासदार संजय काकांनी केलं त्याला आम्ही मान्य करतो. पण तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी आता भांडा. सर्वच हे फक्त आपल्या
यांचं काय आहे, संजय काकाने किंवा कुठल्याही प्रत्येक पक्षाचं काय चालू आहे, आमच्या नेत्यांनी मला टीव्हीवर बघावं, माझ्या सीडी बांधलाय आणि त्या मलिदा काय ज्यांना हातात आहेत. सर्वसामान्य जनतेला तुम्ही फिरून बघा आणि सत्ताधारी पक्ष आणि सर्वधाराची कमेंट आणि सत्ताधाराची ही डिबेट ठेवा. हे उत्तर देतात. आम्हाला माहिती आहे. जनता काय उत्तर देणार? देते की आता मतदानातून कळेल की जनता हीच उत्तर देणार आहे तुम्हाला. आमची डिबेट आहे. मी कर्नाळचा रहिवासी आहे. मी आमच्या दर्ग्याला 3.5 वर्गामध्ये काकांनी टाकलं, 3.5 लाख रुपये निधी दिला. आम्ही आभार मानलं. उपकार केला नाही. आम्ही निवडून दिलंय तेव्हा 3,60,000 रुपये निधी तुम्ही आम्हाला दिलाय. हे आता म्हणत आहेत आम्ही डिबेट देतोय. क वर्गामध्ये गाठलं. आम्ही निवडून दिलं म्हणून दिलंय. आम्ही निवडून दिलाय, जनतेने निवडून. तुम्हाला मी सांगायला मी बाईट दिलं. मी दिलं बाईट. मी भेट नाही सांगायला. सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. अहो हे म्हणतात ना काँग्रेसने काय केलं, राष्ट्रवादीने काय केलं, तुम्ही काय केलं 10 वर्ष तेवढं दाखवा. या खासदाराच्या माध्यमातून 8 तालुक्यात एकही काम झालेलं नाहीये. खासदारांच्या माध्यमातून लोकसभेतून एकही काम आलेलं नाही. खासदार सांगली शहरात दिसत नाहीत. सांगली 50% पुरात जाते. त्यावेळी त्याच सांगलीला आता प्यायला पाणी नाहीये, चांगलं पाणी नाहीये. त्यांचं आम्हाचं मराठा समाजाच्या वतीनं ओपन चॅलेंज आहे. मराठा समाजाने काय करणार आहे सांगावं. मनोज जरांगेंनी जसं फसवलं तसं समाज आता फसणार नाही. त्यामुळे यांच्याबद्दल रोष आहे, त्यांनी भूमिका क्लिअर करावी. हे बघा, धनगर आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षणावर असेल, सांगलीच्या खासदार साहेबांनी काही प्रभावी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरी गोष्ट आहे, अनंतकुमार हेगडे भाजपचे RSSचे नेते हे वारंवार संविधान बदलण्याची भाषा करतात. हे सरकारच मुळात संविधान विरोधी आहे. यांना संविधानच ठेवायचं नाही, त्यामुळे आरक्षण विरोधी आहेत, लक्षात घ्या. हो का, आता आमच्या मित्रांनी सांगितलं की संजय काका आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, पण त्या संजय काकाने तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची शेतकऱ्यांची बिलं दिले नव्हते. त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. कारखान्यावर RRCची कारवाई करावी लागली. मग पैसे जर काकाकडे होते तर शेतकऱ्यांना बिलं काय 1.5 वर्ष मिळाली नाहीत. हा आमचा विषय आहे. विशाल पाटलाने 13-14ची बिलं दिलेली नाहीत. त्यांच्या विरोधात सुद्धा आमचं आंदोलन आहे. जे ऊस बुडवे आहेत, ऊस बिल बुडवे आहेत, आताचे आमदार ऊस बिल बुडवे आहेत. जेव्हा कोणी निवडून येईल त्यांनी काय करायला हवं? सांगलीतला महत्वाचा प्रश्न आहे साहेब, नदीच्या पुराचा. नदी उशाला आणि कोरड घशाला. नदी असून आम्हाला प्यायच्या पाण्याची टंचाई. आम्हाला जानेवारी बोलू द्या ना, थांबा की जरा. याच नदीचा पुराचा प्रश्न आहे. पाण्याचं नियोजन केलं जात नाही. पाटबंधारे खात्यावर या सरकारचं नियंत्रण नाही. ही 2 गोष्टी झाल्या. सगळ्यात मोठा आमचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न आहे गुंठेवारीचा. वर्षानुवर्ष आम्ही गुंठेवारीत राहतो. लोकांच्या घरं अजून नावावर नाहीत. गुंठेवारी कायदा स्वतंत्र केला असताना प्रांतांनी कलेक्टरांना दाबून या सरकारनं लोकांची घरं नावावर करायची आणि राजस्व भरून घ्यायची पद्धत बंद केलेली आहे. काकांनी अतिशय जिव्हाळ्यानं या जिल्ह्यामधल्या सगळ्या योजनांचा पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यासाठी पैसे आणलेले आहेत. हे फक्त काय अंगात नाही का, आता नको बोलायला, अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे मांडतात. माझं म्हणणं एक आहे की खासदार संजय काका तेल लावून तयार पैलवान आहे. चला, ह्या सगळ्या सांगलीकरांच्या प्रतिक्रिया होत्या. अवेर किती आहेत बघा. म्हणजे सगळ्या मुद्द्यावर प्रामाणिकपणे प्रॉपरपणे सगळ्याच पक्षाचे नेते पदाधिकारी आपली भूमिका मांडत असतात आणि ते इथं सांगलीकरांनी करून दाखवलेलं आहे. अर्थात सांगलीकरांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, जिल्ह्याचे प्रश्न आहेत, शहरातले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर ज्याला कौल मिळेल त्यांनी ते पूर्ण करावेत अशी अपेक्षा सांगलीकरांनी व्यक्त केलेली आहे. दोन्ही पक्षाचे नेते आपले दावे प्रतिदावे करत असले तरी सर्वसामान्य जनतेला काय वाटतं, त्यांचा कौल काय असेल हे पाहावं लागणार आहे. आज आपण सांगलीमध्ये इथंच थांबूयात. सांगलीकरांचे खूप खूप आभार आहेत. आता यापुढे आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊयात. तुम्ही पाहायला विसरू नका साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्राचा दररोज सायंकाळी 5:26 फक्त साम टीव्हीवर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.